जय शिवराय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपले चॅनल पाहता तुम्ही, आपले सरकार आपल्या योजना. तर बघा, आता PM विद्यालक्ष्मी योजना शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज विद्यार्थ्यांना मिळणार आहे. PM विद्यालक्ष्मी योजना काय आहे, आता ते संदर्भात आपण बघणार आहोत. त्यामध्ये किती रुपयापर्यंत विद्यार्थ्यांना कर्ज मिळू शकतं शिक्षणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना कर्ज दिलं जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही. PM विद्यालक्ष्मी पुरवले जाणार आहेत. बिनव्याजी किंवा सबसिडीसुद्धा यामध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे मिळू शकतात. तुमच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च आवश्यक आहे तेवढा सगळा तुम्हाला इथं दिला जाणार आहे. त्याची वेबसाईट कोणती आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, या संदर्भात सविस्तर आपण आता माहिती बघणार आहोत. चला तर मग आता लगेच आपण व्हिडिओला माहितीला सुरुवात करूया. बघा, वाढत्या महागाईत फक्त मूलभूत गोष्टींचे दर वाढले नाहीत, तर शिक्षणही प्रचंड महाग झालेलं आहे. अशातच शैक्षणिक कर्ज वाचून पर्याय राहत नाही. मात्र शैक्षणिक कर्जाची किचकट प्रक्रियेमुळे अनेक जण शिक्षणाचा नाद सोडून देतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही, कारण केंद्र सरकारने उच्च शिक्षणासाठी PM विद्यालक्ष्मी योजना आणलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन ही योजना आता लॉन्च करण्यात आलेली आहे. ही योजना देखील शैक्षणिक कर्जासारखीच आहे, पण तरीही ती अनेक प्रकारे पारंपरिक शैक्षणिक कर्जापेक्षा वेगळी आहे. यातील फरक आपण बघणार आहोत. शिवाय या फायदा लाभ कसा अर्ज करायचा, कोण कोण पात्र आहे, हे यासाठी आपण आता बघणार आहोत. बघा, PM विद्यालक्ष्मी योजना आहे काय, आता हे आपण अगोदर बघूया. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुलभ आर्थिक सहाय्य पुरवणे हा योजनेचा उद्देश आहे. PM विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांना केवळ कर्जच देत नाही, तर शिष्यवृत्ती देखील देते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत बँक कर्ज, शिष्यवृत्ती आणि कर्ज सवलती यासारख्या इतर आर्थिक सेवा देखील मिळतात. ही योजना भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आणि देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य करते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भारतात किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवलेल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी देखील अनेक योजना राबवल्या. त्यासोबतच आता भारत सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळणार आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे शिक्षणासाठी. या योजनेत ज्या कुटुंबाचे उत्पन्न 4.5 लाख रुपये आहे, त्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. परंतु यासाठी काही अटी असणार आहेत. त्या अटी तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्याची वेबसाईटची लिंक तुम्हाला दिली जाईल. बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. कारण पैसा असेल तर सगळं व्यवस्थित असतं, पैसा नसेल तर सगळ्या गोष्टी अडून राहतात. शिक्षण तर फार महत्त्वाचं आहे आणि अनेकांना असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे आता शिक्षण अडू नये म्हणून केंद्र सरकारने योजना सुरू केलेली आहे. बघा, आता किती कर्ज घ्यायचं हे कसं ठरणार. ही इंडियन बँक असोसिएशनची मॉडेल शैक्षणिक कर्ज योजना आहे. या योजनेत शैक्षणिक कर्जासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. मात्र अभ्यासक्रमाची फी, वसतिगृहाची फी, लॅपटॉपवरील खर्च, जेवण व इतर खर्चाचा विचार करून शैक्षणिक कर्जाची मर्यादा ठरवली जाणार आहे. अभ्यासक्रमाची फी आणि वसतिगृहाची फी देखील वेगवेगळ्या संस्थांमध्ये बदलते. त्यामुळे एकाच अभ्यासक्रमासाठी 2 विद्यार्थ्यांना मिळण्याची रक्कम वेगळी असू शकते. म्हणजे वेगवेगळ्या संस्थाशिवाय सुद्धा यामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. या सगळ्या संस्था, ट्रस्ट, बँका ह्या त्या पोर्टलवरती अवेलेबल आहेत. पोर्टलवरती, वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. ते सुद्धा आपण बघूयाच त्या वेबसाईटवरती जाऊन. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे. सर्वप्रथम तुम्हाला PM विद्यालक्ष्मी योजना या वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्या वेबसाईटची लिंक देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं तुम्ही त्यावरती क्लिक करून जाऊ शकता. या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर या पोर्टलवर योजनेचे सर्व आवश्यक माहिती आणि अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे. या पोर्टलच्या होम पेजवर
तुम्हाला नोंदणीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि एक छोटासा अर्ज भरा. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचं नाव, पत्ता, ईमेल आयडी इत्यादी गोष्टींचा समावेश आहे, ते तुम्हाला भरावे लागतील. त्यानंतर शैक्षणिक माहिती भरून कर्जासाठी अर्ज करा. कालांतराने तुमचा अर्ज मंजूर होईल. अशी प्रोसेस आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. तर आता या लिंकवर जर तुम्ही गेला, इथं क्लिक केलं तर अशी ही वेबसाईट ओपन होते. vidyalakshmi.co.in स्टुडंट विद्यालक्ष्मी योजना जरी तुम्ही टाकलं तर तिथं तुम्हाला हे पोर्टल ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. होमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. अबाउट अस तुम्ही सगळं शकताय, चेक करू शकता. कॉन्टॅक्ट सुद्धा त्यांच्याशी करू शकताय. अप्लाय नाववर क्लिक करू शकता, ही चेक करू शकता. तुम्हाला इथं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. अशी सगळी इथं माहिती आहे. स्टुडंट संदर्भातली माहिती आहे, बँक संदर्भातली माहिती आहे. अप्लाय फॉर स्कॉलरशिप जर केलं तुम्ही, याच्यावर जर क्लिक केलं तर वेगवेगळ्या संस्था वगैरे इथं ओपन होते. त्यांचे स्कॉलरशिपचे जे काही आहे ते सगळं इथं सगळं इथं तुम्ही वाचून घेऊ शकता, सगळं पाहू शकता. त्यानंतर तुम्ही अर्ज करायचा आहे. या ठिकाणी सविस्तर अशी सगळी माहिती दिलेली आहे. वेबसाईटवरला जाऊन तुम्ही एकदा भेट द्या, चेक करा. त्यानंतर तुम्ही या तुमचा अर्ज भरू शकता. अशी ही वेबसाईट आहे. अप्लाय नाववर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला जनसमर्थ.in वर येईल, जेणेकरून इथं सुद्धा काही संस्था या कर्जासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. इन्स्टिट्यूशन वगैरे इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे बघा, ही जनसमर्थ याच्यावरती असं हा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथं तुम्ही अप्लाय करू शकता या जे तुम्हाला इथं पाहिजे त्या गोष्टीसाठी. तर अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लोन पाहिजे असेल तर शिक्षणासाठी अर्ज करू शकताय. गोरगरिबापर्यंत, इच्छुकांपर्यंत, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचं शिक्षण अधुरं राहणार नाही, शिक्षणापासून ते दूर राहणार नाहीत. कारण त्यांच्यासाठी PM विद्यालक्ष्मी योजना ही आता सुरू झालेली आहे. पैशामुळे जर विद्यार्थ्यांचं अनेकांचं शिक्षण खंडित होतं, त्यामुळे पैशामुळे शिक्षण अडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फोकस करण्यासाठी, शिक्षणावर भर देण्यासाठी ही आता PM विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. योजना कशी वाटली, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा, जेणेकरून अशाच योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ पोहोचा. जाता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि कमेंट करा, चॅनल लाईक करून जावा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.